तर हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत तर आहात ना? मजेतच असायला पाहिजे. बघा, आज सुट्टी आहे म्हणजे संडे. संडे म्हटलं की सुट्टीचा दिवस असतो. घरी भरपूर कामं असतात. आपण आठवड्याभर वर्क करतो आणि सुट्टीच्या दिवशीच आपल्याला जसे की कपडे वगैरे धुवायचे, त्याच्यानंतर काय राहिलेले पेंडिंगमध्ये कामं ते सगळे करावे लागतात. मला सांगा मित्रमैत्रिणींनो, हे कामं आपले आहेत की नाही? करावेच लागतात ना. त्याच्यानंतर माझ्याकडे एक छोटी बेबी आहे, ब्राउनी. ती बघा जवळपास माझ्याकडे 2 महिन्याची असतानाच माझ्याकडे आली ती. मी तिला तेव्हापासून सांभाळते. तिचं सर्व वॅक्सिनेशन वगैरे सगळं झालेलं आहे. सर्व काही गोळ्या, औषधे. त्याच्यानंतर ती त्या महिन्यापासून आत्तापर्यंत तिला तिला पेडिग्रीच लागते खायला. ती दुसरं काही खात नाही. आणि आत्ता कुठेतरी मी तिला अ, फक्त थोडंसं तिला अंड आवडते खायला. अंड, चपाती, त्याच्यानंतर भात, अंड हे तिला खूप आवडतं. आणि त्याच्याबरोबरच तिला ह्या गरमीच्या दिवसामध्ये मी व्हॅनिलाची आईस्क्रीम पण देत होते. कारण तिला मी सवय लावली. आणि मित्रमैत्रिणींनो, सांगू का तुम्हाला, मजेची गोष्ट अशी आहे की ती एवढी गुणी आहे ना की सांगताच सोय नाही आहे. एवढी गुण करते ना ती घरामध्ये. एखाद्या छोट्या लेकराप्रमाणे तिचा हट्ट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आपण जर काकडी खायला लागलो की तिला पण काकडी लागते. आपण जर काही पण खातो तर तिला ते लागतं. कारण ती आपल्या घरामध्ये रुळलेली आहे, ती माझ्या घरामध्ये. त्याच्यामुळे आपण जे जेवण केलं ना तेच जेवण ती मागते जेवायला. आता लास्ट टाईम काय झालं होतं माहिती आहे का? 2 अंड्याच्याच पुऱ्या बनवल्या होत्या मी. आणि मला खूप भूक लागली होती. मी बनवून असे सहज ठेवून दिल्या. म्हटलं आता खाऊ आपण. पण मला काही लक्षच नाही राहिलं. ती जशी आली तशी तिने ते उचलून खाऊन घेतल्या मित्रमैत्रिणींना. मग असं असतं. मग मी काही नाही म्हटले तिला. म्हटलं जाऊ द्या, खाल्लं खाल्लं. आणि तिचे खूप हट्ट असतात ब्राउनीचे आमच्या. त्याच्यासोबत मित्रमैत्रिणी एक बंडे पण आहे माझ्याकडे. त्याला लास्ट टाईम काय झालं माहिती का? त्याला करंट लागलं होतं. मग करंट लागलं होतं पण त्याला काहीच नाही झालं. त्याला आम्ही इंजेक्शन वगैरे देऊन आणले. पण एक गोष्ट झाली मित्रमैत्रिणी, त्याचा कान जो होता ना, त्याला करंट लागलं होतं. त्याला तोडावं लागलं कानाला. तर तो आता एकच कानाचा आहे. पहिले खूप स्मार्ट दिसत होता, थोडा बिद्रूप झाला आहे तो. तर माझ्याकडे दोघं जण आहेत, बंड्या आणि माझी ब्राउनी. ते गुणी आहेत. आता ती झोपलेली आहे. तिला थोडी सर्दी झालेली आहे. कारण हे वातावरण थोडं थंड आहे ना, त्याच्यामुळे तिला सर्दी झालेली आहे. आणि बंड्याचं तर आपलं चालूच असतं हिंडणं फिरणं. हिंडून फिरून येतो, घरात राहतो. तर ओके मित्रमैत्रिणींनो, असेच सोबत राहा. मला सपोर्ट करा, ब्राउनीला सपोर्ट करा. ओके, बाय बाय.